नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. हे आपले टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरच्या पीडीएफ आपण इथे टाकत असतो आणि सर्व प्रश्न सुद्धा आपण या चॅनलवर करून घेत असतो. चला तर बघूया आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न. आज दिनांक 11 एप्रिल 2024. चला तर सुरुवात करूया. हा प्रश्न मी काल दिला होता तुम्हाला सोडवण्यासाठी. याचे योग्य उत्तर बघूया. अलीकडेच युरोपियन देशांमध्ये कोणता विषाणूजन्य रोग पसरलाय? तर कोणता पसरलाय? न्यूकॅसल. हा कोणावर होतो? पाळीव पक्ष्यांवर किंवा पाळीव प्राण्यांवर होत आहे, म्हणजे कोंबड्या वगैरे याच्यावर हा होत आहे. न्यूकॅसल हा विषाणूमुळे होतो. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, कलाई 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे? कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे? तर लोहित नदी. हा लोहित नदी कुठे? तर अरुणाचल प्रदेश. याबद्दल अधिक माहिती बघूया. हा प्रकल्प अरुणाचल प्रदेश मधील अंजा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची क्षमता किती असणार आहे? तर 1200 मेगावॅट असणार आहे. या प्रकल्पासाठी आर्थिक व्यवहार मंत्रालयाने किती? 14,105 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. लोहित नदी ब्रह्मपुत्रेची काय उपनदी आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय? तर इटानगर. आणि इथले मुख्यमंत्री कोण आहे? तर पेमा खांडू. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय लष्कराने उत्तर सिक्कीम मध्ये अडकलेल्या 14,000हून अधिक पर्यटक आणि स्थानिकांच्या सुटकेसाठी कोणते ऑपरेशन राबविले? कोणते ऑपरेशन राबविले? तर ऑपरेशन हिम सेतू. हा प्रश्न इम्पॉर्टंट असेल. बघूया. हिम सेतू हे ऑपरेशन लष्कराच्या पूर्व कमान अंतर्गत त्रिशक्ती कॉर्प्सने राबविले. कोणी? त्रिशक्ती कॉर्प्सने राबविले आहे. सर्वांना 48 तासाच्या आत सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. भूस्खलनामुळे आणि हिमवृष्टीमुळे ही परिस्थिती काय निर्माण झाली होती. पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या कडेला औषधी झाडे लावण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला? तर कोणता उपक्रम सुरू केलाय? आरोग्य वन. उद्दिष्ट काय याची? जैवविविधता, शाश्वतता आणि आयुर्वेदिक सारख्या पारंपरिक प्रणालीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी. या वृक्षारोपणात एकूण 36 औषधी प्रजातींचा समावेश असणार आहे. यामध्ये कोणते कोणते असणार आहे? कडुलिंब, आवळा, जांभूळ, चिंच, गुलर आणि मौलसरी अशा 36 औषधी प्रजाती असणार आहे. पुढचा प्रश्न चौथा, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने कोणाची अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली? तर कोणाची केली? बीपीसीएल ने संजय खन्ना. त्यांचा कार्यकाळ कधी असणार आहे? 31 मे 2029 पर्यंत त्यांचा कार्यकाल असणार आहे. बीपीसीएल काय? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. याची स्थापना कधी झाली? ती 24 जानेवारी 1976. पुढचा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न, लडाखचा सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणाचे वयाच्या 61व्या वर्षी निधन झाले? तर कोणाचे झाले? कर्नल सोनम वांगचुक यांचे, जे की निवृत्त होते. भारताचा दुसरा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार प्रतिष्ठित म्हणजे कोणताच? महावीर चक्र हा भारताचा दुसरा शौर्यकालीन पुरस्कार आहे. या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कशाबद्दल? तर कारगिल मध्ये त्यांनी लडाख स्काउटच्या तुकड्यांचे नेतृत्व केले होते म्हणून. पुढचा प्रश्न बघूया. सहावा प्रश्न, ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग सिस्टीम प्लॅटफॉर्म कोणत्या बँकेद्वारे नियंत्रित केले जाते? कोणत्या बँकेद्वारे नियंत्रित केले जाते? तर आरबीआय, म्हणजेच कोण? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे काय? इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे. आरबीआयची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935. आरबीआयचे मुख्यालय कुठे येतं? मुंबई. सध्याचे वर्तमान गव्हर्नर कोण येतात? संजय मल्होत्रा. पुढचा प्रश्न बघूया. सातवा प्रश्न, भारताची पहिली जाहीरपणे समलैंगिक म्हणजे काय? क्युअर राज्यसभेची शपथ घेणारे खासदार कोण बनले? तर कोण बनले? मेनका गुरु स्वामी. त्या सर्वोच्च न्यायालयातील काय? एक ज्येष्ठ आणि प्रख्यात वकील आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीने पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. आठवा, इंटेलने आशिया पॅसिफिक आणि जपान क्षेत्रासाठी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संतोष विश्वनाथन यांची नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न, बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा आर्चरी रँकिंग सिरीज 2026 मध्ये भारताने पद तालिकेत कोणते स्थान पटकावले? कोणते स्थान पटकाविले? तर प्रथम स्थान. भारतीय संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 16 पदके पटकावली आहे. त्यात 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदक पटकावले.
या स्पर्धेत अनुक्रमित दुसरे आणि तिसरे स्थान इंडोनेशिया आणि थायलंड या देशाने पटकावले आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न, टो लाम हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले? तर कोणत्या? व्हिएतनाम. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कल्पक्कम, तामिळनाडू. कल्पक्कम, तामिळनाडू. ही काय आहे? अणुभट्टी आहे. या अणुभट्टीची क्षमता किती आहे? 500 मेगावॅट. भारताच्या त्रिस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रमाचा हा काय एक महत्वाचा भाग आहे. यामध्ये इंधन म्हणून युरेनियम आणि प्लुटोनियमच्या मिश्रित ऑक्साईड आणि कुलंट म्हणून काय वापरले जाते? द्रवरूप सोडियम वापरले जाते. पुढचा प्रश्न आजच्या दिवसातील आपला शेवटचा प्रश्न, नारी शक्ती वंदन अधिनियमानुसार महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण देण्यास मंजूर देण्यात आली? तर किती टक्के? 33%. हे विधेयक काय? तर 106वी घटना दुरुस्ती कायदा नारी शक्ती वंदन अधिनियम. आरक्षण सुरुवातीला 15 वर्षाच्या कालावधीसाठी असेल. लोकसभा, राज्यसभा आणि दिल्ली विधानसभा यांच्यासाठी हा लागू असेल. हे होते आजच्या दिवसातील आपले महत्वपूर्ण प्रश्न. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने न्यायिक निर्णय घेण्यासाठी आणि निकालपत्रे तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास बंदी घातली? म्हणजेच काय? AI चा वापर करण्यास बंदी घातली. तर कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया आपण. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल म्हणजे आज काय? महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते आपल्या आजच्या दिवसातील महत्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न, जे की आपण ही सिरीज या टेलिग्राम किंवा आपण स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर सुरू केली आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. हे आपलं टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. ही जी PDF ही तुम्हाला इथे भेटून जाईल आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.